सामना सुरू होतोय खरवई आणि इनगाव या दोन संघांमध्ये. गौरव आणि फलंदाज आहेत समीर. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड काउंटरचा फटका, सीमा रेषेच्या बाहेर, स्वीपर कव्हर, सीमा पार, चौकार. धावसंख्या आहे 4. पहिल्या चेंडूवरती हा दमदार चौकार येतोय. पुन्हा एकदा लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई चरण. आई गावदेवी खरवई संघ इन ऍक्शन मध्ये आहे. देवीदास दादा भगत यांचा संघ इन ऍक्शन मध्ये, त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 10. क्वालिफाईंग मॅच सिद्धिविनायक इनगाव आणि आई गावदेवी खरवई. हाफ ट्रॅकर पुल करतायत सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, षटकार. धावसंख्या आहे 16. धावसंख्या आहे 16. गौरव म्हात्रे, म्हात्रेचा वार आपण पाहतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आणि सलग चालाय हा तिसरा षटकार. गौरव म्हात्रे ऑन फायर. धावसंख्या आहे 22. 22. गौरव म्हात्रे रन मशीन आहे आई गावदेवी खरवई या संघाची. पुन्हा एकदा सलगचा हा चौथा षटकार. षटकारांची आतिषबाजी सुरू आहे या मॅच मध्ये. गौरव म्हात्रे संध्याकाळच्या सत्रामध्ये चमकदार कामगिरी करतोय. क्वार्टर फायनल सुरू आहे. क्वालिफाईंग मॅच सरपंच चषकामधील आणि आपल्या नावाची छाप सोडली आहे. सलग 4 षटकार. धावसंख्या 28. इनफिल्डच्या वरून गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धन 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 करत सीमा पार, चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32-32.
अजयेश आहेत. गोलंदाजी मार्क वरती स्ट्राइक इनला बॅट्समन समीर आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिल्या चेंडूला डॉट बॉल. धावसंख्या 32. 32 धावा फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये आई गावदेवी खरवई या संघाने. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करताय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर येतील. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळत्या चेंडूवरती स्ट्राईक ठेवली आहे स्वतःकडे गौरवने. धावसंख्या आहे 33. गौरव खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, ज्याने 4 षटकार 2 चौकार लगावलेत या इनिंग मध्ये. पहिल्या षटकामध्ये तोच गौरव स्ट्राइक इनला आहे. 33 धावा. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ऑन साइडला लॉफ करताय. क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. (37) 37 धावा धावफलकावरती. चौकार. षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. गौरव म्हात्रे आनंदित आहे. 12 मॅन देखील खरवई टीमचे, कारण की सुरुवात चांगली झाली आहे या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. बक्षीस पात्र हा सामना. पुन्हा एकदा घुटना टेक आणि गौरव म्हात्रेचा चौकार देख. 8 चेंडू आणि नाबाद 40 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. 500च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 41. 41. क्लीन बोल्ड. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. गौरव बॅक टू द पवेलियन. दिनेश वाघ येत आहेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. 1/41 ही धावसंख्या आहे. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42-42. (42-42 धावा. अंतिम षटक. गोलंदाज
रोशन. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग डीप मध्ये रोहित आहे. चेंडू डायव्हर्ट झालेला आहे, त्याच्यावरती मिळतील ऐकून धावा 2 आणि धावसंख्या आहे 44. दिनेश वाघ आणि समीर ही जोडी आहे. धावसंख्या 44 धावा धावफलकावरती. पुल करण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट स्विंग, धावबाची संधी, एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 45 धावा. अंतिम षटक, 4 चेंडू शिल्लक आहेत. संध्याकाळचे सत्र टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली सिद्धिविनायक इनगाव या टीमने. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग. 2 धाव पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2च धाव मिळतील. धावसंख्या आहे 53. अंतिम षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावांचं डोंगर उभं केलेलं आहे खरवई या संघाने, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं सेकंड इनिंग मध्ये कठीण जाईल. क्या बात है, इनटू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट. लॉन्ग ऑन सीमा पार. षटकार. शेवट गोड करण्याचा प्रयत्न आहे आणि शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63 आणि 64 धावांचं खूप मोठं टार्गेट या मॅच मध्ये आहे सिद्धिविनायक इनगाव या संघासमोर. चला खरवई संघ फिल्डिंग लावून घ्या आपण.
64 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 64 धावांचं टार्गेट. शंकर विषय आणि रोहित ही जोडी आणि गोलंदाज तुषार आहेत या पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. पुन्हा एकदा लॉफ करतायत. पुन्हा एकदा इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. धावसंख्या आहेत 10. 64 धावा बनवायच्या आहेत 3 षटकांमध्ये. सुरुवात दमदार केली शंकर विषेने. रन मशीन आहे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, सिद्धिविनायक इनगाव. तुषार ऑन साइडला हुक करतायत. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 14. धावसंख्या 14 आहे. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. टीट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से. जशास तसं उत्तर. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. नाराज आहे शंकर विषय स्वतःवरती, कारण की त्याला माहिती होतं हा चेंडू देखील मी चौकार किंवा षटकार मारू शकलो असतो. आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 14. राजेश साळवे आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. कमी तिथे आम्ही. फुल टॉस लॉफ करतायत बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 20. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सरपंच चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई. प्रचंड वेग आहे. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 44.
बादल सवारे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये. चेंडू शिल्लक येत आहेत एकंदरीत 12 आणि 44 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित आणि शंकर ही जोडी. शंकरने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. सिद्धिविनायक इनगाव या टीमला टार्गेट खूप मोठं आहे या मॅच मध्ये 64 धावांचं. पुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. स्ट्राईक हवी आहे शंकरला कारण की शंकर ज्याप्रमाणे फॉर्म मध्ये आहे आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये सलग 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्याने मिळवलाय. अकरा चेंडू 43 धावा बनवायच्या आहेत. शंकर ऑन स्ट्राईक. फुल टॉस. एलिव्हेशन नाहीये क्षेत्ररक्षक आणि हा झेल पकडलेला आहे डीप मध्ये. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती दिनेशने फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन एकच जल्लोष आपण पाहू शकाल खरवई संघामध्ये कारण की त्यांना माहिती आहे शंकर विषयीच्या विकेटचं महत्व. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्टंप वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय तेच पाहिलं पंचांनी. डॉट बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. गुड डिसिजन योगराज सर. नामवंत पंच आहेत. डे नाईट सध्या ते करतायत. नक्कीच त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑन साइडला लॉफ करतायत क्षेत्ररक्षक आहेत दिनेश. पुन्हा एकदा एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल 22. 8 चेंडू शिल्लक आहेत. 42 ची गरज. एकंदरीत 8 चेंडू आणि 7 षटकार मारायचे आहेत सिद्धिविनायक इनगाव या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ऑन साइडला फ्लिक केलं डीप मध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे सुजल. एकच धाव मिळते. 7 चेंडू आणि 41 ची गरज. खरवई आणि इनगाव या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 6 चेंडू शिल्लक. 41 धावा बनवायच्या आहेत इनगाव या टीमला.
गौरव येत आहेत. पहिला चेंडू पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 6 चेंडू शिल्लक, 40 ची गरज. ऑन साइडला बिग हिट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. नाही, नक्की चायची तलपच तशी असते दादा, की ते मॅच सोडून आले पंच चहा पिण्यासाठी. सीमारेषेच्या बाहेर शॉट लाईक दॅट, चौकार. चार चेंडू 30. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहे, 3 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 30 विजय मिळवलेला आहे आई गावदेवी खरवई या संघाने. देवीदास दादा भगत यांचा संघ आपण पाहतोय. आई गावदेवी खरवई संघ, गौरव म्हात्रे, दिनेश बादल यांचा संघ, समीर तुषार यांचा संघ. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. गौरव डाऊन दी बॉल, गौरवने हा झेल पकडलेला आहे. कॉट अँड बोल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक, 1 हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू शिल्लक. आई गावदेवी खरवई या संघाचे 12 मॅन खूप आनंदित आहेत ज्याप्रमाणे खेळ राहिलाय या आजच्या दिवसामध्ये, कारण की संघ दाखल होतोय टॉप 4 मध्ये. अभिनंदन आई गावदेवी खरवई संघ सरपंच चषकाच्या टॉप 4 मध्ये हा संघ दाखल होतोय. हार्ड लक सिद्धिविनायक इनगाव संघ. शंकर आपण या आधीच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच शंकर होते आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट गौरव म्हात्रे, ज्याने बनवले 40 धावा.